नाशिकच्या कळवणमधील अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। नाशिकच्या कळवणमधील अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। काँग्रेसच्या कळवण तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। आमदार नितीन पवार यांच्याद्वारे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले। शीतल महाजन यांचे पती ग्रामपंचायत अधिकारी असून त्यांच्या विरोधात आमदार नितीन पवार यांनी खोट्या तक्रारी करून चौकशी लावल्याचा महाजन यांचा आरोप आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष असलेल्या शीतल महाजन यांनी नितीन पवार यांच्या विरोधात कामं केल्याने कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। शीतल महाजन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे। नितीन पवारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न या महिलेकडून करण्यात येते। कळवण तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न केला गेलेला आहे। कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यात या संदर्भात आता तक्रार दाखल करण्यात आली, तर शीतल महाजन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नाशिकमधून ही बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या कळवणमधील अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। काँग्रेसच्या कळवण तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।